चला सामना सुरू होतोय. गोलंदाज निवृत्ती पॉवर प्लेचं पहिलं षटक एकमेव पहिलाच बॉल. हो 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 वॉटर बॉल. अगदी यॉर्करचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू ज्याला आपल्या ग्रामीण भाषेत बुंदा म्हणतात. त्या बुंद्यामध्ये चेंडू फेकलाय. गोलंदाज निवृत्ती मागच्या मॅचमध्ये काय कमबॅक करून दिला आपल्या संघाला आणि जो चिंचपाडा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता त्याला मात्र थांबवलं. पुन्हा एकदा क्लीन बॉल. यू मिस. यॉर्कर लागोपाठचे 2 यॉर्कर फेकले. अप्रतिम गोलंदाजी. मागच्या सामन्याचा विचार केला ना तर शंकरनं पहिलं षटक हाताळलं होतं. त्यानंतर माइंड सेट केलं मी सूर्यकांत दादा मस्कर यांनी की आता गोलंदाजाचा वापर करायचा कसा. तर निवृत्तीला पाचारण केलं आणि निवृत्तीनं जे मागच्या सामन्यामध्ये काम केलं होतं ना तेच काम पुन्हा एकदा चालू ठेवलं आहे आणि नरेशला मात्र माघारी पोहोचणं. पहिलं स्ट्रायकआउटचा शिकार ठरलाय तो नरेश पाटील. निवृत्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नरेशने पहिल्या सामन्यामध्ये चांगला स्टार्ट करून दिला होता आपल्या टीमला. मात्र यावेळेस चेंडू तसे पडले. एकतर पहिला चेंडू अगदी सुरेख होता आणि त्यापेक्षा ह्यो थ्रिपाला उद्ध्वस्त करणारा चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू फलंदाज बाद झालेत. वन डाऊनला राजेश. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल आणि कॅच सोडली आहे. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी झेल सुटला जातोय आणि त्याच्या व्यतिरिक्त धावा मिळतील 1. संधी होती. निवृत्तीने मात्र या षटकामध्ये 2 विकेट मिळण्याची संधी होती. फुलटॉस आणि डीप मिड विकेटला फिल्डर आहेत त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. फटका चांगला. रन्स मिळतील 4 की 6. या जसा चेंडू पडला ना तसं ती पट्टी होती सफेद पट्टी आणि या 6 धावा पाहायला मिळाल्या. अगोदरचे 2 चेंडू चांगले होते मात्र असे फुलटॉस चेंडू दिल्यानंतर थोडस आपल्याला व्यत्यय निर्माण होईल. अशा वेळेला ते धावा मिळतील 6. सुरेश यांना पाहतोय आपण. डावकुऱ्या त्याचे फलंदाज पुन्हा एकदा सरळ बॅटने गेल्यात. फिल्डर जवळपास नाहीये. अगोदर षटकार त्यानंतर येणारा चौकार. गुड शॉट. धावसंख्या 11 स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळात. फिल्डर आहेत. चेंडूचा पाठलाग करतात. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. आणि 2च धावांवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. षटक संपलंय. दुसऱ्या बॉलवर विकेट. 1 गडी बाद 13 अशी धावसंख्या आहे ती बेलवली संघाची. या संजय मात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. एक बाद 13 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती पहा मिळते.
बॉलर शंकर यांना पाहतोय. बिग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, येईल तो दर्जेदार षटकार. 6. राजेशांच्या बॅटमधून हा फटका होता. जागेवर थांबले, पोच घेतली आणि जसा चेंडू बॅटवरती अगदी बॅटच्या मॉडोमध्ये आला आणि त्याच्यावरती 6ची मोहर लावली गेली. 6 धावा मिळत असताना पुन्हा एकदा यावेळेस मात्र कॅचिटचा कॉल नाही आहे. ते पाहिलं जाईल. सहा. कारण जेव्हा त्यांनी चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचा पाय हा बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. प्रयत्न चांगले होते, थोडा त्यांचा बॅलन्स गेला कारण त्यांना झेल सुद्धा टिपायचं होतं आणि धावा सुद्धा वाचवायच्या होत्या. चांगली बॅटिंग होत असताना राजेश पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला, बेगाने चेंडू होतोय. वा, गुड फिल्डिंग. एकेरी धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये. आणि याच दरम्यान पाहतोय आपण झी क्रिकचे मालक ओनर सँडी भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत. ही स्पर्धा आपण झी क्रिक या वाहिनीवरती जाऊन थेट प्रेक्षेपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकता आपण युट्यूबच्या माध्यमातून. फुल टॉस ऑफ ड्राय, जवळपास फिल्डर नाहीये. एक कंप्लीट सेकंडचा कॉल आणि 2. इथे पहा टार्गेट केलं होतं, सूर्यखानींचं लक्षण होतं, मात्र या धावा आल्या 2. 28 धावा स्कोरबोर्डवरती. बिग शॉट, फटका चांगला, फिल्डर उपस्थित आहे त्यांच्या आवाजाच्या बाहेर. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती, सीमा पार, रन्स मिळतील 4. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय मिड विकेटला, फिल्डर दूरवरून आल्या, धाव मिळेल 1च आणि इथून षटक समाप्त होतोय. दुसरा 2 ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये 33 धावा बनवल्यात अद्यापर्यंत टीम. प्रथम बॅटिंग करत असताना बेलवली संघाने. गोलंदाज शंकू, तिसरं षटक. पहिलाच विकेट लवकर गेला, मात्र त्याच्यानंतर या 2 फलंदाजांनी अतिशय चांगली बॅटिंग केली. आणि बॅटिंग करत असताना वा, सुरेश होते स्ट्राईक वरती. चांगला चेंडू अगदी झपकन आतमध्ये आलाय, त्यामुळे खेळाडूला समजलं नाहीये. डॉट.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे, झेलची संधी आहे. वाह, कार्बन कमाल, सुपर, अतिशय चांगला कॅच, गुड कॅच. खूप चांगला झेल टिपला गेलाय. दोन संघांच्या दरम्यान 5-5 षटकांचा सामना असेल. दोन संघ पाहा मिळतात आपल्याला. एकीकडे उलवे संघ, त्याच्या अगेन्स्ट रांजणपाडा टीम. या दोन संघांमध्ये सामना रंगेल तिसरा. रांजणपाडा टीम कॅप्टन, चला ना. दोन संघांमध्ये लढत पाहणार आहोत आपण. रांजणपाडा, येस, किरण पाटील साहेब मंचावरती. पनवेल क्रिकेट समितीचे अध्यक्ष आपण मंचावरती यावं. किरणजी पाटील साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे. सामना येथे सुरू होतोय. टार्गेट आहे ते 56. 4 ओव्हरमध्ये 56 बनवायचे आहेत. चला, सामना सुरू होतोय. सलामीची जोडी एकीकडे निवृत्ती आणि विलास, आणि गोलंदाजी मार्क वरती होतो सुरेश. गेम इज ऑन. पहिलाच बॉल, फटका चांगला इनफिल्डचे होऊन उडवलाय चेंडूला. चाललाय चेंडू स्वीपर कव्हरच्या दिशेला. दुसरा टप्पा घेत असताना चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. यावेळेस चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, महत्व चेंडू जातो डॉट. पहिल्या चेंडूवरती चौकार आला निवृत्ती यांच्या बॅटमधून, आणि यावेळेस मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच प्रकारे थोडेसे थांबले, पोच घेतली आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. दुसरा चौकार, 4. एकूण 3 चेंडूवरती 8 धावा आल्यात. 3 चेंडू 8. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो तो डॉट. यावेळेस यष्टीरक्षकाने चपळाई दाखवली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम टेंबोरे संघाला. एकूण धावसंख्या 8.
फलंदाज शंकू आले दादा. हॅलो. तर सलामीची जोडी आपण पाहिली होती. निवृत्ती आणि त्याचबरोबर विलास. निवृत्ती बाद झाला. 8 धावांचं योगदान देत असताना 2 चौकार लगावले. विलास खेळतोय. मात्र शंकू ज्यानं मागच्या सामन्याचा हिरो 38 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या, तो शंकू बाद झाला झटपट. आणि नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला संतोष. उमेश गोलंदाजी मार्कवर. उमेशच्या खांद्यावर जबाबदारी दिली दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आला एकूण 8 धावा. 56 धावांचं पाठलाग करायचं आहे. आणि 56 धावांचं पाठलाग करायचं म्हणजेच तडाखेबंद फलंदाजी एखाद्या फलंदाजाला करावीच लागेल. राजाचे 3 षटकार, सुरेश 1 षटकार 2 चौकार आणि सुधीरचा 1 चौकार. इथे फुलचा फटका फसला. इथे काही क्षेत्रक्षेत्र जज करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू हाताला ब्रश होऊन निघून गेलाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. विलासच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 12. अब तो 56चा पाठलाग करायचा आहे. माझे छाती दुखी देखील 56ची करावी लागेल. इथे मात्र चेंडूला दिशा दिले. गंग चाललाय लॉंगॉन क्षेत्राकडे. क्षेत्रक्षेत्रात चेंडू उचलतोय सुरेश न मात्र चांगला एफर्ट दाखवलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा. उमेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पुढचा फटका फसलाय. क्षेत्रक्षेत्र जज करतोय सुरेशनं मात्र खेळ सोडलाय. 1 धाव निश्चित पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय करतोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोडलाय आणि निर्णय तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचणार आहे. संतोषला आपण पाहतोय. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. तिसरे पंच आमचे निर्णय देतील. एक्झॅक्टली फलंदाज टॉपिक किज मध्ये पोहोचलाय की नाही.
तर पुढची लढत आपल्याला पाहायला मिळालेला रांजणपाडा विपक्ष बोलवे. दोन्ही संघाच्या संघनायकांना पण पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आपण पाहतो किरणजी पाटील यांचं इथं आगमन झालं. केपी तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर रांजणपाडा संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रांजणपाडा संघाने टॉस जिंकला. जो का निर्णय असेल तो निर्णयाची अंमलबजावणी करा. हा सामना संपल्यानंतर डिसिजन पेंडिंग आहे. थोडासा डिफिकल्ट आहे. ते डिफिकल्ट चेक करत असताना आमचे कमिटी तर फलंदाज बाद आहे. लगेचच नवीन फलंदाज मैदानावर दाखल व्हायचा आहे. सुधीर हा फलंदाज दुसऱ्या धाव घेताना मात्र फलंदाज बाद झालाय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागली संतोषला. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या 14. 56चा पाठलाग करत असताना दुसरं षटक मार्गस्थ 15. तर निवृत्ती, शंकू आणि संतोष हे 3 फलंदाज बाद झाले. आता विलास आणि अमित ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे. विलास खेळतो वैयक्तिक 7 धावसंख्येवर 4 चेंडू फेस करत असताना अमित नौका फलंदाज स्ट्राईक एंडला जातोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. अमितनं 4 चौकार लगावले होते. हॅट्रिक चौकार पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर मात्र चेंडू एकूण 3 चेंडू झाले. 3 चेंडू शिल्लक. जीवन भेंडे आणि बंटी कोडिलकर सामन्याचा पंच म्हणून काम करतात. उमेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा फुलचा फटका अमितचा. काय घडते पाहायचा. तर झेल तर सुटलाय. अमितला जीवनदान मिळालंय आणि या अमितनं जीवनदानाचा फायदा कितपत उचलतो हे पाहणं तितकं गरजेचं आहे. धावा येणं अपेक्षित आहे. 56 धावांचं पाठलाग करते. मागच्या सामन्यामध्ये 67 धावा केल्या होत्या 5 षटकामध्ये. आता मात्र तीच पुनरावृत्ती करावी लागेल. आता पाठलाग करायचा आहे. मग अशी पाठलाग करायचा नव्हता परंतु आता पाठलाग करायचा आहे. मग अशी धावांचा उच्चांक गाठला. आता पाठलाग करायला किती दमछाक होते हे पाहावं लागेल. 16 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. समीर ला आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेमध्ये. विलास हा फटका सगळा फाईनल क्षेत्राकडे. तिथे मात्र कृष्णला आपण पाहतोय. सॉरी राजाला आपण पाहतोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. तर बेलवली संघाचा विचार केला तर राजेशची भर पडली आहे. त्यामुळे मात्र या धावा वाढल्यात. इथे मात्र अमितचा फटका
धाव एकेरी धावेनं समाधानी व्हावं लागलं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 18 धावा 9ची सरासरी आतापर्यंत राखली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा 2 सफलता मिळवल्या आणि दुसरा षटक आपण पाहिला उमेशचा तर 10 धावा म्हणजे एकूण 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आणि तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. ओहो इथे मात्र पोलचा फटका. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे बाहेर. दणदण करत चौकार. सुरेश नाव काय बोलवतो? सोपान ना? सोपान. चेंडू सापडेल का? ए दोघे जण तिकडे जा जरा. हॉलंडर्स आपले तो 22 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला सोपानच्या आणि अशी फलंदाजी मात्र करावी लागेल आणि ती क्षमता आहे मी म्हणेन अमितच्या मनगटामध्ये. पुन्हा एकदा अमित स्ट्राईक एंडला. सोपान गोलंदाजी मार्कवर रिव्हर्स अटेंड केला. दुधारी तलवार. चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू नो मॅच बाउंड्री लाईन पकडतोय आणि त्याचबरोबर 4 धावा मिळतात सोपानला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 26 धावा धावफलकावर. 56चा पाठलाग करतोय. अजूनही 30 धावांची गरज आहे. येणाऱ्या 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. हॉलंडर्स एका ठिकाणी थांबा. रिक्षा. हो हो काय घडलं? बॅक टू बॅक तिसरा चौकार. हॅट्रिक चौकार पाहायला मिळतोय. अमितच्या बॅट मधून खणखणीत 3 चौकार म्हणजे विजयाची वाटचाल करतोय अमित हा गोलंदाज. कारण आता 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. 30 धावा आतापर्यंत जमा झाल्यात खात्यामध्ये संघाच्या. आता 26 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला गाठला. अर्धा पल्ला गाठायचा आहे. गाडी मात्र एक्सप्रेसवर चढली अमितची. CST वरनं गाडी निघाली आहे. आता कुर्ल्यापर्यंत पोहोचली आहे. पनवेल पर्यंत पोहोचायला आता अर्धा पल्ला गाठायचा आहे. सुरेश मात्र कानमंत्र देताना सोपानला आपण पाहतोय. बाबा रे आता गोलंदाजी करायची तुला कसून करायची आहे. कारण अमित हा फलंदाज लागलाय. तल ठोकला अमितनं मैदानामध्ये. 3 बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळाले. आता ह्या चेंडूवर काय घडतं पाहायचं आहे. येणारे 9 चेंडू 26 धावांची गरज. इथे फुलचा फटका पाहायला मिळतोय. फटका सजवलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे सुरेश त्याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि आता लागतोय तो मोठा झटका अमित यांच्या रूपानं. ज्याने बॅक टू बॅक 3 चौकार लागले होते. तो फलंदाज आपल्या संघाला विजयाची वाटचाल करून देत होता. असं काय घडलं? सोपानने मात्र त्याला झेल देण्यास भाग पाडला. सुरेशने मात्र काही चूक केली नाही आहे आणि सुंदर झेल टिपला. चांगला एफर्ट दिला आणि त्याचबरोबर 4था गडी बाद झालाय तो टेंबोळे संघाचा. सुरेश बघा तो सांगतोय अमित माझ्या पायामध्ये क्रॅम्प आहे. ऑलरेडी त्याच्या पायामध्ये स्क्रू आहेत तरी तो फलंदाजी करतोय. मित्रा थोडी विश्रांती घे. खेळ आयुष्यभर खेळायचा आहे. जीवाला जपायचं आहे.
सूर्यकांत म्हसकर, पनवेल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि टेंभोर्णी संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज. आणि सूर्या स्पोर्टचे ओनर्स अनेक शेवटचा चेंडू 7 चेंडू 26 धावा. इथे मात्र पूलचा फरक, फलंदाज बाद होतोय. बॅटची एज लागली आणि चेंडू विसावला नरेश पाटीलच्या हातामध्ये. सूर्यकांत मस्करला मात्र काही करता नाही आपल्या संघासाठी. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल, तो संजय. येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. सहा चेंडू 26 धावा. अजूनही सामना संपला नाही मित्रांनो, कारण हा क्रिकेट असा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलत असतो. इथून मात्र गेअर चेंज केला. विलासने जर मोठे फटके खेळले आणि संजयने त्याला साथ दिली तर यात 26 धावा देखील कदाचित कमी पडू शकतील. परंतु गोलंदाजाला तो संजय, गोलंदाज सचिन. इथे मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू चपक लावण्याचा प्रयत्न पंच अवांतर घोषित करतात. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक डाव तुझा तर एक डाव माझा असा प्रयत्न चालू आहे सचिनचा. विलास स्ट्राईकला सलामीला आलेला फलंदाज अजून देखील मैदानामध्ये उभा आहे. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक जज करतोय. सुरेश चहा झेल सोडू शकणार नाहीये, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, चांगला अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी काय म्हणतो तर झेल पकडलाय. आणि फलंदाज सलामीचा आलेला आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये बाद होतोय. ज्यानं 7 धावांचं योगदान दिलं 6 चेंडूमध्ये, तो फलंदाज बाद झालाय. सुरेश नवीन फलंदाज मैदानाकडे पाहतोय. मकरंद मैदानामध्ये. ओहो, इथे फुलचा फटका पुन्हा एकदा सजवला. क्षेत्ररक्षक टोच पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. घडलं काय, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय. आल्या पावल्या माघारी परततोय तो संजय. आता शंकरची वर्णी लागली आहे. दोन चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. ऑफ स्टंपच्या का बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहतोय. शंकरला मात्र त्यांना मकरंदला त्यांना मात्र सचिननं अवांतर चेंडू टाकलाय. 33 धावा धाव फलकावर. इतर मात्र फुलचा फटका. तीन चेंडू शिल्लक आहेत. चार. पंच बॉल किती शिल्लक आहेत? 2. एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढलाय शंकरनं चेंडूला. सामन्यामध्ये फक्त अपौपचारिकता शिल्लक आहे, ती पूर्ण करायची मी म्हणेन बेलवली संघाला. बघा, सकाळी राजा नव्हता, आता राजा सज्ज झाला. त्यांनी धावा आपल्या संघासाठी जमा केल्या
हो इथे मात्र पोलचा फटका मकरनचा. पुन्हा एकदा सुरेश चेंडूच्या खाली, परंतु आता झेल जमिनीला दान झालाय. शेवटच्या चेंडूवर एकही धाव नाही आहे आणि सामना जिंकला तो. सलगचा दुसरा सामना बेलवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल दुसऱ्या फेरीतील सामना पराभूत झालाय तो शिवांश इलेव्हन टेंबोडे संघ. या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल सूर्यकांत म्हस्कर आणि कंपनी आपले सहर्ष आभार व्यक्त करतोय. तर निश्चितच आपण पाहिलं तर दोन सामने जिंकलेत बेलवली संघ. सिलेक्शन त्याने कानमंत्र देऊन टाक, आजच सामना होणार आहे. दोन सामन्यानंतर वेळेवर उपस्थित दाखवायचे बेलवली संघ. ठेव खाली आता. तर या सामन्याचा हिरो आपण पाहतोय राजेश पाटील. राजेश बेलवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. आपण यायचं सामन्याविरुद्ध पुरस्कार घेण्यासाठी. तर कॅमेरामॅन टॉस बॉक्स मध्ये आपला कॅमेरा फिरवायचा आहे. तर सामन्याविरुद्ध पुरस्कार 23 धावांची 12,000 खेळी करणार आहे, ज्याच्यामध्ये 3 षटकार. राजेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. तर रांजणपाडा आणि उल्वे दोन्ही संघांना विनंती करतोय आपण आपला 12 प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावर पाठवायचे. केतवी